आज मौजे सिद्धार्थनगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील मागासवर्गीय समाजातील माझ्या बांधवांना पाणी मिळत नाही, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं जाते। यासाठी माननीय जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत, बीडीओ या सर्वांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की यापूर्वीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी मोठा संघर्ष, मोठा लढा उभा केला आणि आम्हाला पाणी दिलं। आज शोकांतिका आहे की आम्हाला माझ्या सिद्धार्थनगरवासियांसाठी पाण्यासाठी आज मोठा संघर्ष करावा लागतोय। या ठिकाणी सिद्धार्थनगरपासून कॅनल गेला पण गावापर्यंत पोहोचू शकला नाही। फक्त मागासवर्गीय समाजाची लोक आहेत म्हणून तिथपर्यंत कॅनल गेला नाही का, हा माझा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की जुनी विहीर आहे, जुनी विहिरीत पाणी नाही, हा प्रश्न कायमचा आहे। हा प्रश्न आता उन्हाळा आहे आणि पाणी कमी आहे म्हणून नाही, हा त्यांचा दररोजचा प्रश्न आहे पाण्याचा। आज पाण्यासारखी गोष्ट जर माझ्या मागासवर्गीय बांधवांना भेटत नसेल तर यापेक्षा प्रशासनाला लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नसावी असं मला वाटतंय। माझी एवढीच विनंती आहे, त्या ठिकाणी ग्रामस्थांनी, आपले गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी 6 महिन्यापूर्वी पाणी पुरवठाचे आपले उपाभियंता आहेत त्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी गावचा नकाशा असेल, ग्रामपंचायतीचा ठराव असेल किंवा अन्य कागदपत्र सगळी जमा केलेली आहेत। मग तुम्ही 6 महिन्यात त्यांना पाणी का देऊ शकला नाही? यासाठी कुठला अधिकारी जाऊन तिथं पाण्याची पाहणी केली? आज 300-350 लोक आहेत, 125 कुटुंब तिथं राहत आहेत। फक्त माझ्या बौद्ध समाजाची लोक आहेत म्हणून त्यांना पाणी तुम्ही देणार नाही का, असा माझा प्रशासनाला सवाल आहे। खरं पाहता या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कार्यक्षम जिल्हाधिकारी आहेत। कारण माझा भीमनगर दरेचा प्रश्न होता, रेल्वे ट्रॅकचा, जो 60 वर्ष भिजत पडलेलं घोंगडं होतं, तो प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी 30 दिवसात मार्गी लावला। पण एकटा जिल्हाधिकारी काय करू शकतो सातारा जिल्ह्यात? तर जे खालचे प्रशासकीय अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, प्रांत असतील, गट विकास अधिकारी असतील, यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे। एकटा जिल्हाधिकारी सातारचे प्रश्न सोडवू शकत नाही। जर खालूनच प्रश्न जर मार्गी लागले तर आम्हाला वारंवार जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन द्यायची गरज नाही। माझ्या मागासवर्गीय बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा 10 तारखेपासून, येत्या 10 तारखेपासून माझ्या सिद्धार्थनगरचे सर्व जे माझे मागासवर्गीय बांधव आहेत त्यांच्या समवेत आम्ही एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करू। ठिय्या आंदोलनातनं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। पण आज मी इथं माझ्या सिद्धार्थनगरवासियांना एवढंच ठामपणे सांगू इच्छितो की आपण बाबासाहेबांची औलाद आहोत आणि आपल्याला पाण्यापासून कोण वंचित ठेवू शकणार नाही। वेळप्रसंगी माझं बरं वाईट झालं तरी चालेल, पण आपल्याला पाणी दिल्याशिवाय हा लढा मी आता थांबवणार नाही, हा संघर्ष मी आता थांबवणार नाही। कुठल्याही परिस्थितीत माझ्या मागासवर्गीय बांधवांना हे पाणी प्रशासनानं नवीन विहीर काढून दिलंच पाहिजे, एवढीच मागणी मी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना करतो। आम्ही त्यांचं कौतुक पण करतो, ज्यावेळेस आम्हाला न्याय देतील त्यावेळेस आमचं त्यांच्याविषयी कायम चांगलं मत असतं की साहेब चांगलं काम करतायत। तसंच खालच्याही अधिकाऱ्यांनी काम करावं एवढे हात जोडून विनंती करतो। अन्यथा हे आंदोलन एक वेगळं रूप घेतलं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी असतील, एवढंच या ठिकाणी सांगतो।